दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही। बहिणींची योजना सुरूच राहील। आज मला सांगताना आनंद वाटतो, परवाच आपण निवडून यायला 1 वर्ष पूर्ण झालं। सरकार तर 5 तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या, पण 23 नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला। आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील। यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही। आता लाडकी बहीण योजना करूनच आपल्याला थांबायचं नाहीये। प्रणवतीताई, तुम्हाला माझी विनंती आहे, ही गडचिरोलीची जनता तुम्हाला निवडून देणार आहे। प्रणवतीताई असतील, लताताई असतील, रुपेश भाऊ असतील, आता केवळ लाडक्या बहिणीवर थांबायचं नाहीये। आता आपल्याला लखपती दीदी तयार करायच्या आहेत। माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी मध्ये परिवर्तित करायचं आहे। आम्ही 50 लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार केल्या। पुढच्या वर्षीपर्यंत बंटी भाऊ 1 कोटी होतील। पण माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मला लखपती दीदी करायचं आहे।